तर न्यूज मराठी 24/7 माध्यमातून तर पाहायला विसरू नका आवाज जनतेचा. रोज रात्री 8 वाजता फक्त न्यूज मराठी 24/7 वर. सध्याचं जे राजकारण आहे त्याच्याबद्दल आपल्याला मुख्यमंत्री म्हणून कोणता चेहरा पाहायला हवा? आपल्याला एकनाथ शिंदे साहेब हवे. नेमकं का त्याच्यामध्ये? कारण का त्यांनी एवढं चांगलं काम केलंय. महिला लोकांना जे केलंय ना, लाडकी बहीण एकदम चांगलं केलंय. तसंच देवेंद्र फडणवीस यांचा देखील आता म्हणजे त्यांचेही देखील आहे ठीक आहे, शेवटी एकत्रच आहे ते लोक. ते असून दे, हे असून दे, पण आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहिजे. तर महागाईबद्दल आपण काय सांगता? महागाई तर लाईफ मध्ये आतापर्यंत मी बघते तर महागाई तर हाईच आहे. तर महागाई कधी संपणार नाही, महागाई वाढणारच आहे. महागाई कधी संपलाय का अजूनपर्यंत? नाही, तर महागाई तर वाढणारच आहे. देवेंद्र फडणवीसच होणार आहे. ज्यांची मेजॉरिटी जास्त तेच होणार आहे. आणि त्यांच्या इलेक्शन अगोदर त्यांची चर्चा चालू होती की ज्यांच्या मेजॉरिटी जास्त होईल तेच होणार आहे. नक्कीच, पण आपण पाहिलं तर शिंदेचं नाव पण कुठेतरी चर्चेमध्ये आता ॲक्च्युली ते शिंदेच्या नावावरच आलेलं आहे BJP महाराष्ट्रामध्ये. पण आता ते पलटी झालं तर काय करणार त्याला? देवेंद्र फडणवीसच होणार आहे CM. काही यामागे कारण तुम्हाला म्हणजे फडणवीसांचं नाव घेतायत किंवा काय? कारण काय नाही, आता कसं आहे माहिती आहे, ते इलेक्शनच्या अगोदर त्यांची चर्चा झाली होती म्हणून आता त्यांची मेजॉरिटी जास्त आहे म्हणून त्यांनाच बनवणार आहे. बाकी काय नाही. आता किती पण हातपाय मारला शिंदे साहेबांनी तर होऊ शकत नाही, म्हणून देवेंद्र फडणवीसच होणार आहे. म्हणजे मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. फडणवीसांचं नाव पण चर्चेत येत आहे, तर मग शिंदेच काय काही कारण? नाही, सध्याच्या परिस्थितीनुसार एकनाथ शिंदे साहेबांनाच व्हावं असं आमची इच्छा आहे. कुठेतरी जे आहे आता त्यांचे कमी आमदार निवडून आले, भाजपा अजून जे आहे संख्याबळ वाढलंय, त्यामुळे तडजोड करावी लागेल का शिवसेनेला असं दिसतंय का? तडजोडे करावीच लागेल, ॲडजस्टमेंट. नाही, त्याचा वेगळे परिणाम होणार मग तडजोड नाही केली तर. अनेक नावं समोर येत आहेत, मुख्यमंत्री कोण होते? शिंदे साहेब. काय यामागे काही कारण? कारण काही नाही, कारण त्यांचा स्वभाव कार्यकर्त्यांना सांभाळून घेणार आहे ते, आणि एकदम परफेक्ट एक ते मुख्यमंत्री म्हणून. ते मला तर वाटतं त्यांनीच यावं मुख्यमंत्री म्हणून. पण देवेंद्र फडणवीस असतील किंवा आपण पाहिलं असं काही नाही, देवेंद्र फडणवीस साहेब आले तरी चालते, पण मुख्यमंत्री आम्हाला म्हणजे चांगलेच वाटतात. त्या कारणामुळे मी स्वतः एक उपशाखा प्रमुख आहे 173 मधला. कुठेतरी जी आहे पुन्हा चर्चा होतीये शिंदे मुख्यमंत्री होणार नाही, तर यामुळे फरक जाणवेल का? मग नाही, जाणवणार तर काही नाही आहे, कारण महायुतीच आहे. शेवटी महायुतीमुळे काही फरक जाणवणार नाही. काय 99% फडणवीस आहे, अजित फडणवीस. बाकी कोण नाही. देवेंद्र आणि दोघांपैकी एक आहे. पण मग आपण पाहिलं तर जास्त आमदार निवडून आले, मात्र गेल्या वर्षी आमदार जास्त असूनही शिंदे मुख्यमंत्री झाले. तसं काहीसं घडेल असं दिसतंय का? ठीक आहे, घडामोडी असतात त्यामध्ये. पक्ष बी करला तर बी करला, त्यांचे जास्त त्यांनाच पक्ष मिळणार. अभी का CM देवेंद्र फडणवीस ही होएगा, क्योंकि 2.5 साल उसने दूसरे को भी दिया है, तो अब उसका टाइम आया है. अब वो होना ही है 100%, उसमें कोई दो राय नहीं है. कहाँ पर तो शिंदे का नाम भी चर्चा? हाँ है, शिंदे उनका नाम तो है, थाना में तो नंबर 1 पे शिंदे, लेकिन अभी फिलहाल इस समय देवेंद्र फडणवीस फर्स्ट में आ गए, वो थर्ड में आ गए अभी. कोण मुख्यमंत्री होणार? चर्चा शिंदे आणि फडणवीस यांच्या नावाची आहे. तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदे होणार आहे. काही कारण यामागे? आता बघा, सर्व चांगलं झालं तुम्हाला, आता जे होईल ते तो चांगलंच होणार आहे. एकनाथ शिंदेला व्हायला पाहिजे आमच्या हिशोबाने. कुठेतरी देवेंद्र फडणवीसांचं नाव ते पण ठीक आहे. बघा, प्रश्न कसा आहे, कोण चांगला आमच्यासाठी? एकनाथ शिंदे. आधीचं वातावरण हे चांगलं होतं. आधीच्या वातावरणापेक्षा आताचं वातावरण लय गढूळ झालेलं आहे. देशात राजनीती, गुंडागिरी, म्हणजे आज लोक किती त्रास मध्ये राहतात, आणि हे सर्व आपलं त्रास आहे पॉलिटिशियन लोकांसाठी, बाकी दुसरा काहीच नाहीये. पूर्वी जी मुंबई होती त्याचा हिशोब आता काय तसं राहिलेलं नाही. सगळं सरकार जिस तरह से सरकार को चलाना चाहिए उस तरह से सरकार नहीं चला पा रही है. इसमें ईमानदारी कहाँ दिखा रही है सरकार? आप ये बताइए. सरकार तो अच्छी है, उससे कोई लेना देना नहीं. तर न्यूज मराठी 24/7 माध्यमातून तर पाहायला विसरू नका आवाज जनतेचा. रोज रात्री 8 वाजता फक्त न्यूज मराठी 24/7 वर.